काळे तुझा फ्रेंड आलाय. काळे फ्रेंड कुठे तुझा? हा बघ तुझा फ्रेंड आलाय. ह्याने सगळ्यात जास्त तुला व्हायरल केलं. तुला व्हायरल केलं बा या दादाने. या दादाला बोल थँक्यू बोल. या दादाला कोणाला आवाज देतो? पार्थूला. कोणाला बोलतो? घरी जा. घरी जा. घरी जाऊ. घरी जाऊ. काय कसा विचारतोय? कसा आहे? बरा आहे. बरा बरा आहे. तू कसा आहे? काय बोलतो? आवाज नाही येतो तुझा. परत बोल. तुला आवाज देतो. तर बघितलं फ्रेंड्स आपण की काल्या कसा बोलतोय छानपणे. आपण म्हणजे त्याच्याविषयी भरपूर बोललो. तर चला आता घरच्यांशी आपण जरा बोलूयात की काय नक्की अनुभव आहे. म्हणजे तो कधीपासून बोलायला लागला. काही प्रश्न आपण विचारूयात घरच्यांना. तर चला. तर हे बघा मित्रांनो, इकडेच घर आहे काल्याचं. तर आपण त्यांच्या घरी जाऊयात. आणि आपल्यासोबत ऑलरेडी प्रसाद पण आहे. आणि याच घरात तो कावळा राहतो. म्हणजे चला पाहूया. चला. ती आई आहे, तिला विचार. बाबा म्हणतात ना त्यांना. बाबा. हाय, कसे आहात? तुम्ही पण खूप फेमस झालेत. आम्ही युट्यूब वरती आजकाल तुम्हाला नेहमीच बघतोय काल्यामुळे. तर काय सांगाल, म्हणजे कधीपासून बोलायला लागला नक्की काल्या? आता तो बोलायला लागलाय. अच्छा, 2 महिने झाले. 2.5 महिने झाले. अच्छा. तो म्हणजे घरी कसा आला? म्हणजे स्वतःच उडत आला की कसं? तो झाडावरून पडलेला असेल ना. आमचे पोरांना सापडला. तिथं दिसला झाडाखाली पडलेला. अच्छा. तो त्याही आणला. म्हणजे छोटस पिल्लू होतं जेव्हा तो आला तेव्हा. अच्छा. मग घरी आला मग तेव्हापासूनच बोलायला? नाही, त्या छोटा होता ना तेव्हा मग पोराही आणला तिकडून झाडा खालून. अच्छा. ना मग इथं त्याला खायला बियाला घातला. त्याचे लागला तर थोडासा. त्या मग खायला घातला तर 4-5 दिवसात असा त्या चांगला झाला. त्याचे लागलेला त्या. अच्छा. तो लागला इकडे झिंडा आहे. थोडा हिंडा लागला ना. आता त्याला 3रा वर्ष चालू आहे. 3रा वर्ष चालू आहे. अच्छा. मग तो उडत वगैरे नाही का? आम्ही जसं म्हणजे जेवढा वेळ बघितलं तो तिकडेच होता. उडत म्हणजे ऊन आहे ना. उन्हाचे जास्त काही हिंड नाही तो. अच्छा. तर तो म्हणजे बाकीचे पक्षी आपण बघतो तर ते कसं उडून जातात बाकीच्या पक्ष्यांमध्ये. जसं की आपण जातो. सकाळचे ते याच्यावर येते टाकीवर. तिकडे मग येतात दुसरं पण कावलं. ते जातात. तो नाही जा. अच्छा. मग हा पुन्हा येतो घरी? म्हणजे सकाळी उडून गेला तरी संध्याकाळपर्यंत घरी येतो? एवढे जसा तो असतो. जास्त लांब पण नाही जा. अच्छा. आणि मग बोलताय. आणि मग खातो काय तो? आम्ही खातो त्याच त्याला देता ना. तेच सगळं खातो. अच्छा. काय. अच्छा. आणि मग जेव्हा तुम्ही बाहेर वगैरे जाता त्यावेळी मग तो इकडेच असतो ना? नाही, एक तरी माणूस असतंय. नाही तर असताच. अच्छा. अजून आणि काय काय बोलतो तो नक्की? बाबा, काका, परतू, बाबू, आजी इकडून जातात. त्यांच्याशी बाता करतो. कुठं चालली असा. अरे वा. आता सध्या तो थोडासा कमी बोलतोय. म्हणजे आता उन्हाचे जास्त नाही बोलत. अच्छा. पुन्हा सकाळचे बोलतो. सगळ्यात जास्त केव्हा बोलतो तो? सकाळचे. सकाळी फ्रेश असतो तेव्हा. सकाळीच. सकाळी तरी 8 वाजता वगैरे? नाही, 9, 9:30 वाजता तेव्हा फ्रेश असतो. अच्छा. आंघोळ वगैरे सर्व करतो का सकाळी? अरे वा. आंघोळ कसा करतो पण? त्याला घमेऱ्यात पाणी ठेवायचं. मग तो जाऊन तिथं साफसफाई करतो. अरे वा. म्हणजे बघा हा काल्या किती स्वच्छ आहे की म्हणजे तो आंघोळ वगैरे पण करतोय. लोक बघायला येतात. मग तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला पण चांगलाच वाटतंय. आता काय त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा तेवढेच फेमस होत चाललेत. बाकी असं तो काय काय खातोय? म्हणजे घरचं म्हटलं तर डाळ भात भाजी सगळं खातो. चिकन मच्छी तो इथं जास्त मिळत नाही ना. बुधवारीच बाजार असतो. आम्ही कधी वाड्याला गेलो तर मच्छी खातो. बोंबील खातो का तो?
तो नुसतं बोंबील बोलल्यावर हा हा करतोय. तरी कावळ्यांना कशा उडताना भेटतो. आणि गोड वगैरे खातो का तो, म्हणजे असं खीर वगैरे गोड काय बनवलं तरी सुद्धा खातो का? अच्छा. पण तुम्हाला हे कसं लक्षात आलं काकी की म्हणजे तो बोलतोय म्हणून असं? त्यांच्या पोरीला पहिले आवाज दिला कावळ्याने, है ना काकी? तुमच्या पोरीला आवाज दिला ना पहिले, मग त्यानंतर तुमच्याशी बोलायला लागला. तो बोलायला लागला तेव्हा तुम्हाला खोटं वाटलं असेल ना? मग ती पोरी आमची सांगायची का तो आवाज देते सा, त्या आम्हाला खोटाच वाटलेल ना, मग आम्ही ऐकला तर हा खरा वाटला. जा ना. तो काका कुठे वगैरे आवाज देत होता तेव्हा ना? तो सुरुवातीला काय बोलत होता तरी सुद्धा काकी? सुरुवातीला तो परतूला आवाज द्यायला लागला आमच्या पोरीला. तुम्ही आवाज देते ते ऐकून ऐकून आवाज दिला त्यांनी ना? अच्छा. तुम्ही आवाज देत तुमच्या पोराला तसं परतून आवाज येतो का? बाबू तुमच्याशी काय काय बोलतो बाकी काल्या? असं आम्ही काय विचारला तर हो काय असा करतो. तुम्ही सगळे इथंच असता का बाकी? तो एवढ्याच ठिकाणी फिरतो का तिकडं आणि इकडं? जातो ना एवढे जाऊन नाही येतो तर परत तिकडे फिरतो. तर मित्रांनो बघू शकता की हे म्हणजे हे काल्याचं घर आहे. ठीक आहे. तर इकडे तो नेहमी फिरत असतो, कधी झाडांवरती, कधी कौलांवरती, तर कधी कुठे. आणि तो जास्त करून त्या बाजूलाच असतो. ते तिकडची जी प्लेस आहे ना तिथे टाकीवरतीच तो जास्त करून असतो. ती त्याची आवडती जागा आहे आणि त्याला बोलायचं पण असेल तर तो तिकडेच जाऊन जास्त करून बोलतो. आणि त्या बाजूला त्याचं पाणी सुद्धा ठेवलेलं आहे, ज्याप्रमाणे काकींनी सांगितलं तिथे पाणी ठेवलंय. तर जेव्हा त्याला आंघोळ वगैरे करायची तेव्हा सकाळी तो त्या टप्पामध्ये जाऊन आंघोळ करून घेतो. तर असं म्हणजे फ्रेश पण राहतो कावळा. तर ही सगळी म्हणजे हे त्याचं आजूबाजूचं सगळं परिसर आहे, जो की काल्या म्हणजे एवढे दिवस तो फेमस, इतका फेमस होत चाललाय. तर त्याच्या आपण घरी आज आलोय. तर आता दुपारची वेळ आहे त्यामुळे थोडासा म्हणजे काल्या तिकडे बसलेला आहे, कारण की तिकडे पाणी वगैरे पण आहे, त्यामुळे थंडाव्याला त्याला खूप छान वाटतंय. तर अशा प्रकारे आपण आज काल्याला भेटायला आलो होतो. अजूनही तो बोलतोच आहे काही. तर चला तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आजचा हा व्लॉग होता. तर असेच नवीन व्हिडिओज आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर असंच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चल काल्या बाय बाय. काल्या बाय बाय. काल्या काल्या